महानगरपालिकांचा निवडणुकीचं बिगुल आता वाजलेलं आहे आणि प्रचाराची रणधुमाळी आता सुरू होतीये। सर्व 29 महानगरपालिकांसाठी निवडणुकीची घोषणा काल करण्यात आली आहे। 15 जानेवारीला महानगरपालिकांच्या निवडणुकांचं मतदान आहे, तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। महिनाभरामध्ये नवे कारभारी महानगरपालिकांना मिळणार आहेत। प्रशासक राज संपणार आहे आणि लोकप्रतिनिधींच्या हाती सूत्र येणार आहेत। त्यामुळे निश्चितच या निवडणुकांसंदर्भात राज्यातल्या जनतेला सुद्धा उत्सुकता आहे। गेले अनेक वर्ष अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रलंबित होत्या। काही महानगरपालिकांच्या निवडणुका तर 2020-22 पासून प्रलंबित होत्या आणि त्यामुळे निश्चितच ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। कायदेशीर लढाई, राजकीय अनास्थेअभावी अनेक वर्ष रखडलेल्या मनपा निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळालेला आहे आणि राज्य निवडणूक आयोगानं काल मनपा राज्यातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांचा हा कार्यक्रम जाहीर केला। मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला मतदान आहे आणि 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्यामुळे सध्या आता प्रशासकांच्या हाती असलेला महानगरपालिकांचा कारभार महिनाभराच्या आत लोकप्रतिनिधींच्या हाती येणार आहे। 29 महापालिकांमध्ये 2869 जागांसाठी मतदान होणार आहे। तर आपण पाहतोय बिगुल वाजले। उमेदवारी अर्ज 23 ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये भरावे लागणार आहेत। 31 डिसेंबर अर्जाची छाननी होणार आहे, म्हणजे वर्षाच्या अखेरीस अर्जाची छाननी होईल। अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे 2 जानेवारी 2026। तर मतदानाची तारीख आहे 15 जानेवारी 2026 आणि निकाल आहे 16 जानेवारी 2026। तर 29 महापालिकांमध्ये 2869 एकूण जागा आहेत। या जागांसाठी मतदान होणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी आता 23 डिसेंबर पासून सुरू होणार आहे।